नेक्स्ट पॉइंट बघा. द बिग स्टोरी ऑफ ए स्मॉल मॅन. माणूस तो जो काही आहे तो स्मॉल मॅन त्याला म्हटलेला आहे, मात्र त्याची स्टोरी जी आहे ती बिग स्टोरी आहे. मूर्ती लहान कीर्ती महान असं जे म्हणतात आपल्याकडे त्या पद्धतीचं. जाडव मोलाई पेंग असं नाव आहे त्याचं. त्याला जाधव वगैरे म्हणू नका, जाडव आहे ते. मोलाई पेंग is a highly capable person born in 1963 in a nomadic tribe of Assam. आसामला एक विशिष्ट प्रकारची ही जात प्रजात आहे, ट्राईब आहे, जमात आहे असं आपण म्हणू. काही म्हणा, जात प्रजात जमात. जमात हा जास्त करेक्ट शब्द होईल. त्याच्यामध्ये 1963 मध्ये या व्यक्तीचा जन्म झालेला आहे. He is working as a forest worker since the age of 16 years. तो 16 वर्षाचा असल्यापासून जंगलामध्ये काम करतोय तो. Once a large number of snake died in the flood of Brahmaputra river flowing by the village. एकदा काय झालेलं आहे की ब्रह्मपुत्रा रिव्हर, त्याच्या गावाजवळूनच वाहणारी ही नदी आहे, त्याच्या पुरामध्ये बरेचसे साप, खूप संख्या आहे त्यांची, ते साप त्याच्यामध्ये मरण पावले. ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर मोलाई प्लांटेड 20 बॅम्बू प्लांटलेट्स. आता इथे एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून प्रोटेक्शनच्या दृष्टीने त्यानं काय केलेलं आहे, 20 बांबूची झाडं रोप त्या ठिकाणी त्यानं लावली. In 1979, the local social forestry department began a social afforestation project on 200 hectares of land. 1979 मध्ये तिथलं जे काही लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट, तिथलं सामाजिक वनीकरण विभाग जे काही आहे, त्यानं काय केलेलं आहे, त्यानं जंगलवाढीसाठी अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट त्याने त्या ठिकाणी घेतलेला आहे. प्रोजेक्ट मध्ये ह्या 200 हेक्टर जमिनीवरती झाडं लावण्याचं काम हे या डिपार्टमेंटनं सुरू केलं. मोलाई वॉज वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर्स हू वेअर लुकिंग आफ्टर. हा जो मोलाई आता आपण ज्याचा फोटो बघितला, हा त्यापैकी एक फॉरेस्ट वर्कर होता. हू वेअर लुकिंग आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्याची जबाबदारी ज्या काही थोडके जे वर्कर्स आहेत त्यांच्यावर होते, त्यापैकी हा एक होता. मोलाई कंटिन्यूड टू प्लांट द ट्रीज इव्हन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. ह्या मोलाईनं काय केलं, प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा ती रोपं लावण्याचं काम त्यानं तसं सुरू ठेवलं. ॲज अ रिझल्ट ऑफ हिज कंटिन्युअस वर्क ऑफ प्लांटिंग and caring for the trees, the barren area witnessed the forest cover over 1360 acres. आणि त्याच्या ह्या कंटिन्युअस वर्कचा परिणाम असा झाला की तिथं जी काही पूर्ण रिकामी जी काही जमीन होती, बॅरन एरिया म्हटलेला आहे. बॅरन म्हणजे नापीक शी जी जागा होती, त्याच्यावरती साधारणपणे 1360 एकर एवढ्या एरियावरती जंगल उभं राहील. तो कंटिन्युअसली ते प्लांटिंग करायचं. सॉरी. शिवाय त्या झाडांची तो काळजी घ्यायचा आणि त्याच्यातून हे एवढं मोठं जंगल त्या ठिकाणी उभं राहिलं. टुडे धिस जंगल इन कोकिलामुख ऑफ जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. हे जे जंगल आहे ते कुठं आहे ते सांगितलेलं आहे. आसामच्या जोरहाट डिस्ट्रिक्ट आहे, जोरहाट जिल्हा आहे
याच्यामध्ये कोकिळामुख असं नाव त्या ठिकाणी आहे. इज द रिझल्ट ऑफ द हार्ड वर्क फॉर 30 इयर्स. तर हे जे काही जंगल आहे ते त्या मोलाईनं केलेले हार्ड वर्क आहे. 30 वर्षापासून त्याने केलेले अथक प्रयत्नातून हे जंगल उभं राहिलेलं आहे. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर धिस अनपॅरल वर्क. तेव्हा ह्यानं हे जे काही अतुलनीय काम केलेलं आहे याची दखल घेतलेली आहे आणि अतिशय मानाचं असं जे पद्मश्री अवॉर्ड आहे ते त्याला भारत सरकारनं दिलेलं आहे. नाव इट इज वेल नोन ॲज अ मोलाई जंगल. आता त्या जंगलला त्याचंच नाव दिलेलं आहे, मोलाई जंगल. मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. जनरली कशी परिस्थिती असते, अनेक लोक एकत्र येतात आणि एखादं जंगल नष्ट करून टाकतात. बट ए सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन एस्टॅब्लिश ए न्यू फॉरेस्ट. पण एक व्यक्ती ती एकटीच जरी असली त्यानं जर ठरवलं तर एक नवीन जंगल उभं करू शकतं. त्याच्या पुढचा पॉइंट आहे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. पर्यावरण संवर्धन आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. वेगवेगळ्या प्रकारचे सजीव, वेगवेगळ्या प्रकारचे, मग त्याच्यामध्ये झाडं असतील, प्राणी असतील, त्यांची विविधता. बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टम्स अँड जेनेटिक व्हेरिएशन्स विदिन अ स्पेसिस. जैवविविधता ही काय आहे? रिचनेस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्राण्यांचे अनेक प्रकार बघायला मिळतात, वनस्पतींचे अनेक प्रकार बघायला मिळतात, वेगवेगळ्या इकोसिस्टमचे अनेक प्रकार बघायला मिळतात. एकाच जातीमध्ये, प्रजातीमध्ये जेनेटिक व्हेरिएशन्स बघायला मिळतात. त्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतात. सो इट इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, ecosystems and genetic variations within a species. Biodiversity occurs at 3 different levels. 3 वेगवेगळ्या लेवल्स सांगितलेले आहेत. पहिला आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी among the organisms of same species is a genetic diversity. म्हणजे त्यांची स्पेसीज सेम आहे, त्यांची जात एकच आहे, एकाच जातीचे सगळे ऑर्गॅनिझम्स असतील पण त्याच्यामध्ये पण व्हरायटी भरपूर बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल इच ह्युमन बिईंग इज डिफरंट फ्रॉम अदर. त्यांनी मनुष्याच कन्सिडर केलेलं आहे. प्रत्येक मनुष्य हा इतर मनुष्यापेक्षा वेगळा आहे. पॉसिबिलिटी ऑफ वाइपिंग आउट द स्पेसीज अरायझेस if there is a decrease in the diversity within the species whose members involve in sexual reproduction. एखादी स्पेसीज वाईप आउट होते म्हणजे नष्ट होते. हे कधी होऊ शकतं? जर त्या स्पेसीज मधले मेंबर्स जे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांची संख्या जर कमी झाली तर ती स्पेसीज नष्ट होऊ शकते. पॉसिबिलिटी ऑफ वाइपिंग आउट. वाइपिंग आउट म्हणजे नष्ट होणे. नेक्स्ट आहे स्पेसीज डायव्हर्सिटी. प्रजातींची विविधता. इनन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन द नेचर. निसर्गामध्ये या सजीवांच्या असंख्य जाती प्रजाती आहेत. दिस इज कॉल्ड ॲज अ स्पेसीज डायव्हर्सिटी. यालाच स्पेसीज डायव्हर्सिटी असं म्हणतात. प्रजातींची विविधता. स्पेसीज डायव्हर्सिटी इन्क्लूड्स व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. त्याच्यामध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील, सूक्ष्म जीवजंतू असतील, यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज त्याच्यामध्ये असतील. इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था.
त्याची विविधता. मेनी इकोसिस्टम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टम्स आहेत. इकोसिस्टम इज फॉर्म्ड थ्रू द इंटरॅक्शन्स बिटवीन प्लांट्स, ॲनिमल्स, देअर हॅबिटॅट म्हणजे त्यांचं निवासस्थान, अँड चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. इकोसिस्टम ही कशापासून तयार होते? वनस्पती आहेत, त्याच्यातले प्राणी आहेत, त्यांचं निवासस्थान आहे, त्यांचं आजूबाजूचं वातावरण, त्याच्यामधले चेंजेस आहेत, त्यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन होतं त्यांच्यापासून ही इकोसिस्टम तयार होते. ईच इकोसिस्टम हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक ॲनिमल्स, प्लांट्स, मायक्रोब्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. प्रत्येक इकोसिस्टमला त्यांचे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक ॲनिमल्स असतात, प्लांट्स असतात, सूक्ष्म जीव जंतू असतात, अबायोटिक फॅक्टर्स असतात. मग त्याच्यामध्ये पाणी, जमीन, हवा हे सगळे अबायोटिक फॅक्टर्स सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्याच्या पुढचा पॉइंट आहे सॅक्रेड ग्रुव्ज. सॅक्रेड ग्रुव्जला शुद्ध मराठीमध्ये देवराई असं म्हणतात. म्हणजे देवाच्या नावानं त्या ठिकाणी जंगल वगैरे असतं. काही अभयारण्य सुद्धा आहेत की जी देवाच्या नावानं चालतात. म्हणजे त्या ठिकाणी ते जे जंगल आहे ते देवाच्या नावाखाली कन्झर्व केलं जातं आणि त्यामुळे ते पवित्र समजलं जातं, म्हणून त्याला देवराई असं म्हणतात. द फॉरेस्ट कन्झर्वड इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड इज कॉल्ड ॲज अ सॅक्रेड ग्रुप. जे जंगल देवाच्या नावानं कन्झर्व केलं जातं आणि ते पवित्र आहे असं कन्सिडर केलं जातं, त्याला सॅक्रेड ग्रुव्ह असं म्हणतात, म्हणजेच देवराई. दीज आर इन फॅक्ट सँक्च्युरीज. सँक्च्युरीज म्हणजे अभयारण्य, कन्झर्वड बाय सोसायटी. समाजानं हे सँक्च्युरीज कन्झर्व केलेले असतात अँड नॉट बाय गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. सरकारी वन विभाग त्याच्यामध्ये नसतो. ॲज इट हॅज बीन कन्झर्वड इन नेम ऑफ गॉड इट हॅज अ स्पेशल प्रोटेक्शन. त्याला देवाचं नाव दिल्यामुळं त्याला एक वेगळ्या प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं. दीज क्लस्टर्स ऑफ थिक फॉरेस्ट आर प्रेझेंट नॉट ओनली इन वेस्टर्न घाट्स ऑफ इंडिया बट इन द एंटायर कंट्री. असे हे जे काही घनदाट जंगलं आहेत ही फक्त पश्चिम घाटात नाही आहेत, तर ती संपूर्ण देशामध्ये आहेत. मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रुव्ज हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. भारतामध्ये साधारणपणे 13,000 अशा प्रकारच्या देवराई आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या आहेत. हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व? अशा पद्धतीनं तुम्ही ही जैवविविधता टिकवून ठेवू शकता. पहिलं, प्रोटेक्टिंग रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम. सजीवांच्या ज्या दुर्मिळ जाती प्रजाती आहेत त्यांना प्रोटेक्ट करा. एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सँच्युरीज. त्याच्यासाठी नॅशनल पार्क्स स्थापन करा जिथं प्राण्यांना ठेवलं जाऊ शकतं किंवा प्राण्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध केल्या जाऊ शकतात. सँच्युरीज म्हणजे अभयारण्य. डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज बायो रिझर्व्स. काही जागा ह्या डिक्लेअर केल्या पाहिजेत की त्या वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक गोष्टींचे स्रोत म्हणून त्यांना रिझर्व केलं पाहिजे. म्हणजे मग त्या ठिकाणी त्याचा काय म्हणूया त्याला आपण, कमर्शियल त्याचा यूज होऊ द्यायचा नाही. व्यापारी दृष्ट्या त्याचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वापर होता कामा नये असे प्रोटेक्शन त्याला दिलं पाहिजे. प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज. काही ठराविक जाती प्रजातींना त्यांचं संवर्धन म्हणजे त्यांची वाढ होण्यासाठी नवीन प्रोजेक्ट हाती घेतले पाहिजेत. कन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. जेवढे वनस्पती प्राणी उपलब्ध आहेत त्यांना कन्झर्व करा. ऑब्झर्विंग द रूल्स. जे काही कायदे नियम घालून दिलेले आहेत त्यांचं पालन करणे. मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. परंपरागत जी काही माहिती आहे ती वनस्पतींच्या बद्दल असेल, प्राण्यांच्या बद्दल असेल, त्याचं प्रॉपरली रेकॉर्ड करून ठेवणे.
Many people in society are also voluntarily coming together to perform this noble work. अशा प्रकारचं हे जे काही चांगलं काम आहे हे करण्यासाठी समाजातून काही लोक स्वतःहून उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत. मेनी इन्स्टिट्यूट्स ॲट स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल आर इन्व्हॉल्व्ड इन धिस वर्क. मग बऱ्याचशा संस्था आहेत, मग त्या राज्यस्तरीय असतील, राष्ट्रीय स्तरीय असतील, आंतरराष्ट्रीय स्तरावरती असतील. या कामामध्ये काम करणाऱ्या अशा वेगवेगळ्या संस्था सुद्धा आहेत. तर या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, स्वयंसेवी संस्था. हे काय बघा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई. नावं आता फक्त वाचून ठेवा, काही सगळी पाठ तर काय होणार नाहीत लगेच. दुसरं सांगितलेलं आहे सीपीआर एन्व्हायरमेंट ग्रुप, न्यू चेन्नई. गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल, दिल्ली. चिपको सेंटर, तेहरी गढवाल, त्याचं गढवाल असं स्पेलिंग आहे. सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, अहमदाबाद. केरळा सायन्स लिटरेचर काउन्सिल, त्रिवेंद्रम. इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन, पुणे. विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर, अहमदाबाद. या सगळ्या वेगवेगळ्या साधारण एक 8 स्वयंसेवी संस्था सांगितलेल्या आहेत. याच पद्धतीनं काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा आहेत, ज्या या पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळी कामं करतात. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCN. ग्लँड व्हीडी, स्वित्झर्लंड. त्याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये ग्लँड व्हीडी या ठिकाणी आहे. इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज, वातावरणातले बदल, क्लायमेट चेंज, IPCC, जिनिव्हा. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, जिनिव्हा. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड असं आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड असं काय वेळेला येतं बघा, WWF असं लिहिलेलं असतं बघा कुठे. WWE ते वेगळं, त्याचा काही इकडं संबंध नाही. बर्ड लाईफ इंटरनॅशनल, केम्ब्रिज, खास पक्ष्यांसाठी आहे. ग्रीन क्लायमेट फंड, सॉंगडो, साऊथ कोरिया. ग्रीन पीस is world's largest organization engaged in environmental activity. नाव लक्षात ठेवा. जगातली सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन आहे जी पर्यावरणाशी संबंधित ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज्ड आहे. मोर दॅन 25 lakh people from 26 different countries are members of this organization. या ऑर्गनायझेशन मध्ये 26 वेगवेगळ्या देशातले 25 लाख लोक याचे मेंबर्स आहेत. त्याच्यानंतर आहे हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे या जैवविविधतेचे हॉटस्पॉट्स म्हणजे संवेदनशील असे जे काही एरियाज आहेत ते 34 असे साधारण 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. संपूर्ण जगामध्ये असे हायली सेन्सिटिव्ह असलेले बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट रिपोर्ट झालेले आहेत. सच एरियाज हॅड वन्स ऑक्युपाइड 15.7% एरिया ऑफ द अर्थ. तर एक काळ असा होता की ज्या वेळेला संपूर्ण अर्थच्या साधारण 15.7% एरिया या हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी इकडे होता. ॲट प्रेझेंट 86%
ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉइड. म्हणजे हे जेवढं क्षेत्र होतं हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी त्याच्यातलं 86% हे नष्ट झालेलं आहे. प्रेझेंटली ओनली 2.3% एरिया of the earth has been left over with sensitive spots. 15.7% डिक्रीज होऊन आता किती शिल्लक राहिले? फक्त 2.3% शिल्लक राहिले. त्याच्यामध्ये सुद्धा बघा काय काय सांगितलंय. इट इन्क्लुड्स 1,50,000 प्लांट स्पेसीज. वेगवेगळ्या वनस्पतींच्या साधारणपणे 1.5 लाख जाती प्रजाती आहेत. विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. संपूर्ण जगामध्ये जेवढ्या सापडतात वनस्पतींच्या जाती प्रजाती त्याच्या 50% हितच आहेत. त्यामुळे हे महत्वाचे आहेत. ऍज फार ॲज इंडिया इज कन्सिडर्ड, out of 135 species of animals, 85 species are found in the jungles of eastern region. ज्या काही ॲनिमलच्या 135 प्रजाती आहेत भारताबद्दल विचार केलेला आहे त्याच्यातल्या 85 स्पेसीज म्हणजे 85 प्रजाती आर फाउंड इन द जंगल्स. हे जंगलमध्ये आहेत पण कुठल्या भागात आहेत? पूर्वेकडे आहेत, ईस्टर्न रिजन. अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. औषधी वनस्पती ज्या काही आहेत त्याच्या साधारणपणे 1500 प्रजाती आहेत त्या पश्चिम घाटामध्ये आढळतात. हे एंडेमिकचं मी औषधी सांगितलं होतं, औषधी नाहीये ते, हे त्या भागात सापडणाऱ्या वनस्पती आहेत. मेडिसिनल मध्ये येतं ते औषधी. मग कारण प्रत्येक जागेमध्ये जे सापडतात विशिष्ट प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्या एंडेमिक येतात. एंडेमिक म्हणजे पर्टिक्युलरली त्या भागात सापडणाऱ्या वनस्पती. आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेसीज इन द एंटायर वर्ल्ड 50,000 आर एंडेमिक. संपूर्ण जगामध्ये ज्या काही स्पेसीज सापडतात त्यापैकी 50,000 ह्या एंडेमिक आहेत. एंडेमिक म्हणजे त्या पर्टिक्युलर भूभागामध्येच तुम्हाला त्या वनस्पती सापडतात, त्या दुसरीकडे कुठं तुम्हाला मिळणार नाहीत. 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. तर आपल्या देशातले हेरिटेज प्लेसेस म्हणजे वारसानं चालत आलेले पुढं, म्हणजे आपल्याला मागच्या पिढीकडून मिळालेले वारसा स्थळी असं त्याला म्हटलेलं आहे. आणि एंडेंजर्ड म्हणजे धोक्यात असलेले. द वेस्टर्न घाट, पश्चिम घाट, स्प्रेड ओव्हर द स्टेट्स ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू अँड केरला हॅज बीन एंडेंजर्ड ड्यू टू मायनिंग इंडस्ट्री. या क्षेत्रामध्ये खाणकामं झालेली आहेत, खाणी आहेत. अँड सर्च फॉर नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू शोधण्याचा याच्यामध्ये प्रयत्न झालेला आहे. आणि त्याच्यासाठी या भागाचं इंडस्ट्रीज म्हणा किंवा मायनिंग वगैरे केल्यामुळं या भागातलं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते धोक्यात आहे. हॅबिटॅट्स ऑफ एशियाटिक लायन अँड वाईल्ड बिसन ऑफ धिस रिजन हॅव बीन अंडर थ्रेट. या भागामध्ये सिंह आहेत, आशियाई सिंह, वाईल्ड बिसॉन म्हटलेलं आहे. हे बिसॉन जे आहे ते गवे असं म्हणतात, त्याला गवा म्हणतात बघा, कारण मोठा असा तो प्राणी असतो. तर यांचं जे निवास स्थान आहे ते त्यामुळे धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे साहजिकच यांची संख्या काय होणार आहे? त्यामुळं कमी होणार. त्याच्यानंतर आहे मानस सँक्च्युअरी, मानस अभयारण्य ऑफ आसाम इज अंडर थ्रेट ड्यू टू डॅम्स, धरण
अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर, बेसुमार वापर पाण्याचा होतोय. टायगर अँड रिनो ऑफ दॅट रिजन आर अंडर थ्रेट. त्यामुळे त्या भागातले ह्या दोन प्राण्यांचं जे काही वास्तव्य आहे ते धोक्यात आलेलं आहे. सुंदरबन सँक्च्युरी, सुंदरबन अभयारण्य ते वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. इट इज रिझर्वड फॉर टायगर्स. हाऊ एव्हर the tiger population and overall local environment is seriously challenged by dams, deforestation, excessive fishing, trenches dug for same, etc. मग हे जे काही पश्चिम बंगालमध्ये जे सुंदरबन अभयारण्य आहे हे वाघांच्यासाठी रिझर्व आहे. पण तिथं आता जे काही वाघांची संख्या आहे ती आणि तिथलं जे काही एकंदरीत लोकल वातावरण आहे त्याला चॅलेंज केलेलं आहे. म्हणजे त्याला वेगवेगळ्या गोष्टींमुळं ते एन्व्हायरमेंट बिघडत चाललेलं आहे. मग त्याला काय काय कारण आहेत? धरणं आहेत, जंगलतोड आहे, एक्सेसिव्ह फिशिंग, मासेमारी जास्त प्रमाणात होते, ट्रेंचेस डग, चरी वगैरे खोदलेल्या आहेत मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी. त्यामुळं ते जे काही अभयारण्याचं जे काही वातावरण आहे ते बिघडत चाललेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. तर असे जे धोकादायक अवस्थेमध्ये किंवा जे संपण्याच्या मार्गावरती असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही जाती प्रजाती आहेत त्यांचं क्लासिफिकेशन बघूयात. त्यातला पहिला प्रकार आहे एनडेंजर्ड स्पेसीज, म्हणजे संकटग्रस्त. आयदर नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज डिक्लाइन्ड, म्हणजे कमी झालेली आहे त्यांची संख्या, ऑर देअर हॅबिटॅट इज श्रंक, किंवा ते ज्या भागामध्ये राहतात त्या भागाचा एरिया कमी झालेला आहे. टू सच अन एक्सटेंट दॅट दे कॅन बी एक्सटिंक्ट इन नियर फ्युचर इफ कन्झर्वेटिव्ह मेजर्स आर नॉट इम्प्लिमेंटेड. म्हणजे ते ज्या भागामध्ये राहतात तो एरिया इतका कमी झालेला आहे की जर त्याचं कन्झर्वेशन केलं नाही तर ह्या जाती प्रजाती कायमच्या नष्ट होतील. फॉर एक्झाम्पल लायन टेल्ड मंकी, ठीक आहे बघा, हा लायन टेल्ड मंकी, लेसर फ्लोरिकन, ह्या वेगवेगळ्या जाती प्रजातींची नावं तिने त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. दुसरा प्रकार आहे रेअर स्पेसीज, म्हणजे दुर्मिळ. नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज कन्सिडरेबली डिक्लाइन्ड, त्यांची संख्या खूप कमी आहे. ऑर्गॅनिझम्स ऑफ दीज स्पेसीज बीइंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. यांची संख्या ही त्या जागेपुरतीच मर्यादित असते. मागाशी पण हा शब्द आला होता. तेवढ्याच जागेमध्ये हे तुम्हाला बघायला मिळतात. इतर ठिकाणी यांचं वास्तव्य तुम्हाला बघायला मिळत नाही. त्यामुळं यांची संख्या जर कमी झाली तर ही पूर्ण जात प्रजात पूर्णपणे नष्ट होणार. फॉर एक्झाम्पल रेड पांडा, मस्क डियर, त्यापैकी रेड पांडा इथं दाखवलेला आहे. पुढचा आहे व्हल्नरेबल स्पेसी, त्याला म्हटलेलं आहे संवेदनशील. नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज एक्स्ट्रीमली लेस, अतिशय कमी आहे यांची संख्या. अँड कंटिन्यूज टू डिक्लाइन, आणि ती कमीच होत आहे. कंटिन्युअस डिक्लाइन इन देअर नंबर इज वरीसम रिझन. तर कंटिन्युअसली यांची संख्या कमी होत आहे हे थोडस चिंताजनक आहे. फॉर एक्झाम्पल टायगर, लायन, वाघ, सिंह यांची संख्या हळूहळू कमी कमी होत आहे. इनडिटर्मिनेट स्पेसीस, त्याच्यातला शेवटचा प्रकार म्हणजे अनिश्चित प्रजाती. These organisms appear to be endangered, but due to their some behavioral habits like shyness, there is no definite and substantial information. हे ऑर्गॅनिझम्स आपल्याला वाटतं की ते धोकादायक परिस्थितीमध्ये आहे,
कारण त्यांच्या हॅबिट्सच तशा पद्धतीनं आहे. हे तुम्ही काय बरं, खारुताई ज्याला आपण म्हणतो ते, शेखरू जायंट स्क्विरल असं पण म्हटलेलं आहे. याच्यापेक्षा अजून आणखीन एक चांगलं उदाहरण देता येईल ससा. त्याचंही एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी देता येईल. कारण ते काय होतं, जरा जरी आवाज झाला तरी ते लगेच चटकन पळून जातात, थांबतच नाही त्या ठिकाणी. त्यामुळे यांची संख्या नेमकी किती आहे हीच कळत नाही. त्यामुळे यांना इनडिटर्मिनेट स्पेसिस मध्ये टाकलेलं आहे. स्पेशालिटी ऑफ द डे, 22 मे, वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. हा वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे आहे. इथून पुढचं हे वेगळं आहे. हे सर्वे द प्लांट्स अँड एनिमल्स इन युअर एरिया, ह्याचा काय आता इथं उपयोग नाहीये. त्याच्या पुढे आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर, ही एक संघटना आहे. प्रिपेअर्स द रेड लिस्ट, ही एक रेड लिस्ट नावाची एक लिस्ट तयार करते. दॅट कंटेन्स नेम्स ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज फ्रॉम डिफरंट कंट्रीज. वेगवेगळ्या देशांमध्ये धोकादायक अवस्थेमध्ये असलेल्या या ज्या काही जाती प्रजाती आहेत त्यांची लिस्ट तयार केली जाते. पिंक पेजेस ऑफ धिस बुक कंटेन द नेम्स ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज. याच्यामध्ये त्या पानांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत, त्याच्यावरून कळतं हे नेमकं काय आहे ते. पिंक पेजेस जे आहेत गुलाबी रंगाचे, त्याच्यामध्ये ह्या एंडेंजर्ड स्पेसीजची नावं आहेत. व्हाईल ग्रीन पेजेस कंटेन द नेम्स ऑफ प्रिव्हियसली एंडेंजर्ड बट प्रेझेंटली सेफ स्पेसीज. आधी त्या एंडेंजर्ड होत्या, आता त्या सेफ प्रजाती झालेल्या आहेत, ते ग्रीन पेजेस वरती आहे. ऑलवेज रिमेंबर, काय काय सांगितलेलं आहे. डिस्ट्रॉइंग ए प्लांट इज टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. एखादी वनस्पती, झाड, रोप डिस्ट्रॉय करणं म्हणजे सगळंच डिस्ट्रॉय केल्यासारखं आहे. प्रॅक्टिस अफॉरेस्टेशन टू कन्झर्व एन्व्हायरमेंट, झाडं लावा त्यासाठी. फॉरेस्ट इज वेल्थ, जंगल किंवा वन ही आपली संपत्ती आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन, हे एक अतिशय चांगलं शैक्षणिक मूल्य आहे. वातावरणाचं प्रोटेक्शन करणं हे शिकवलं पाहिजे. प्रॉव्हिडंट यूज ऑफ पेपर इज अ प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन, गरजेपुरतच पेपर वापरणे हे प्रिव्हेन्शन आहे, त्याच्यामुळे जंगलतोड ही कमी प्रमाणात होईल. टू प्रॅक्टिस द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सोसायटी. वातावरणाचं जेवढं तुम्ही संवर्धन कराल, प्रोटेक्शन कराल, तेवढं ते मनुष्य जाती प्रजातीसाठी चांगलं आहे. प्युअर एअर, प्युअर वॉटर इज की टू हेल्दी लाईफ. या वातावरणाकडूनच तुम्हाला स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी मिळणार आहे आणि त्यामुळं आपलं आरोग्य सुधारणार आहे. थिंक म्हटलंय शेवटी. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF published a survey in 2000. According to it, about 30% of animal species have become extinct over the period of 35 years. साधारणपणे वेगवेगळ्या प्राण्यांच्या ज्या काही जाती प्रजाती होत्या त्यापैकी 30% जाती प्रजाती ह्या गेल्या 35 वर्षात 1975 ते 2005 या काळामध्ये पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. जर हे असंच सुरू राहिलं तर फ्युचरमध्ये काय होईल, असं त्यांनी शेवटी जाता जाता प्रश्न विचारलेला आहे.